नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. आज माझ्या गावच्या कडेची जेट्टी तुम्हाला दाखवणार आहे. आता सध्या मी माझ्या गावाच्या पलीकडे आहे. आमच्या गावाजवळ असलेली ही एकमेव मुस्लिम वस्ती आहे, तिथून मी आता जात आहे. हे लोक आमच्याशी एकोप्याने राहतात आणि कोकणी भाषेमध्येच बोलतात, पण त्यांच्या बोलण्याची लकब थोडी वेगळी असते. जसं आमच्या भाषेत बोलायचं झालं तर कोलीम हवो काय, तर ते बोलणार गोलंबो होयो काय. म्हणजे हे जे बोललो ते शुद्ध भाषेत सांगायचं म्हणजे जवळा हवा काय. मी इथल्या जेट्टीवर पोचलो आहे. मी आजूबाजूचा परिसर बघू शकता. ही खाडी आमच्याकडे अरबी समुद्रातून येते. या खाडीमध्ये खाऱ्या पाण्याची मच्छी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. ही सर्व मुस्लिम लोकांची घरं आहेत. मी आता होडीतून आमच्या गावच्या जेट्टीवर निघालो आहे. हे अंतर छोटं वाटतंय, पण पाण्यातून जाताना जवळजवळ मला 5 ते 6 मिनिटं लागणार आहेत. तर आमची होडी खाडीच्या वाहत्या पाण्याला भेदत निघाली आहे. त्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या आमच्या गावची जेट्टी आहे. ही इकडे नवीन जेट्टी आणि निवारा बांधण्यात आलाय. व्हाळाचं पाणी किती स्वच्छ दिसतंय पहा.
असताना आम्ही इथे मच्छी पकडण्यासाठी यायचे. आता ही कोणी जाळी लावण्यासाठी रचना करून ठेवली. इथे पूर्वी शाळेच्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या. खाडी किनाऱ्याच्या सर्व जागेला मळा असं म्हणतात आमच्या गावाला. येथे सर्व मोकळ्या जागेत भात शेतीचे पीक घेतले जाते. हे शेजारी जे कुंपण दिसतंय त्याला आमच्याकडे वय असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. माझ्या गावचा खाडीचा परिसर, निसर्गरम्य वातावरण आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.